तर एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं। एनडीएसोबत जाणार नाही असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळेंनी दिलंय। आम्ही आहोत तिथे सुखी आहोत असं त्या म्हणाल्या। आम्हाला ना भाजपचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा असं त्यांनी स्पष्ट केलं। तर आम्हाला बदनाम केलं जातंय असा थेट आरोपही सुप्रिया सुळे करतात। एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी थेट नकार दिलेला आहे। असा कोणताही निर्णय झालेला नाही असं त्या म्हणाल्या। जर मी कानपूरला जाणारच नाहीये तर गुगल करून किती अंतर है बहुत कशाला, मग ट्रेननी जायचं प्लेननी जायचं कशाला, जिस रास्ते जाना ही नहीं उसकी चर्चा ही क्यों करो। आम्ही इंडिया अलायन्स मध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय। त्याच्यामुळे ना एनडीएचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे। आम्ही आहोत तिथे आम्ही सुखी आहोत। आम्हाला आधी काँग्रेसमध्ये मर्ज केलं, मग आम्हाला बीजेपीत मर्ज केलं, त्याच्यानंतर सेनेत मर्ज केलं। मी परवा नाशिकमध्ये म्हणले आता मनसेच राहिले। आमच्याकडे ईडी सीबीआय नसल्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी असंच करणार, कारण का आमचे ना कॉन्ट्रॅक्ट्स ना आमचे ईडी ना सीबीआय ना आईस, त्याच्यामुळे ते काहीच नसल्यामुळे एक पक्ष जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी काम करू इच्छितो त्याचा खच्चीकरण कसं करणार, तर असली बदनामी करून, कारण का दुसरी आमची बदनामी करायला काही आईस नाहीच आहे ना आमच्याकडे।